या बातमीपत्राचे प्रायोजक आहे यल्लम्मा टेम्पल, दाजीपेठ, सोलापूर। सालाबादप्रमाणे यंदाही मंदिराच्या वतीने वटपौर्णिमा कार्यक्रम व श्री यल्लम्मा देवी व जमदग्नी ऋषी कल्याणोत्सव शुक्रवार 21 जून रोजी दुपारी 12:23 अभिजित मुहूर्तावर अक्षता सोहळा होणार आहे। तसेच विविध धार्मिक कार्यक्रमही होणार आहेत। या प्रसंगी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय। वेळ 12 ते 3, स्थळ दाजीपेठ, सोलापूर। सराईत गुन्हेगाराकडून शहर गुन्हे शाखेने घरफोडी 5, दुचाकी चोरीचे 2 असे 7 गुन्हे उघडकीस आणले। 2,38,850 किमतींचा मुद्देमाल हस्तगत केला। शहर गुन्हे शाखेचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर व त्यांच्या पथकास अशी माहिती मिळाली की एक इसम चोरीचे सोन्याचे चांदीचे दागिने विक्री करण्यासाठी मोहोळ पुणे सोलापूर हायवे मार्गे जुना पुणा नाका येथून सोलापूर शहरात येणार आहे। यावेळी शहर गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ जाऊन सापळा रचून घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार शंकर उर्फ हाड्या उर्फ रवी मधुकर पवार वय 22 राहणार भांडार पायथा येलवाडी जुना टोल नाक्याजवळ देहुगाव पुणे सध्या बाबुळगाव तालुका मोहोळ या ताब्यात घेतलंय। या आरोपीकडे MIDC पोलीस स्टेशन मध्ये सोन्या चांदीचे दागिने तसेच वळसंग पोलीस ठाणे येथे गुन्ह्यात चोरीस केलेले मोटरसायकल मिळून आले। मोटरसायकल दागिने जप्त करण्यात आलेत। रवी पवार याच्याकडे आणखी चौकशी केली असता त्याच्याकडून 50.590 ग्रॅम सोन्याचे दागिने, 263.500 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असे एकूण 2,38,850 किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून 7 गुन्हे उघडकीस आणलेत। ही कामगिरी पोलीस आयुक्त M राजकुमार, पोलीस उपायुक्त दीपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर, महेश शिंदे, अनिल जाधव, कुमार शेळके, प्रकाश गायकवाड, प्रवीण शेळकंदे या गुन्ह्याच्या तपासामध्ये निलोफर तांबळी, बापू साठे, सुभाष मुंडे, सिद्धाराम देशमुख, सतीश काटे व बाळू काळे यांनी मदत केली आहे।